आजच्या आपल्या ह्या वेळेसाठी धन्यवाद. आजच्या आपल्या सहभागितेसाठी धन्यवाद की परमेश्वराने आपल्याला आज परत एकत्र केलं. काल आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घेतलो. काल आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट शिकलो की खरंच परमेश्वराच्या कृपेचा आपण वाईट उपयोग नाही केला पाहिजे. तर परमेश्वरामध्ये आपण परमेश्वराच्या कृपेचा उपयोग परमेश्वराच्या गौरवासाठी, लोकांच्या भल्यासाठी आपण करत राहिलं पाहिजे. काल आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट सुरुवातीला पाहिलं आणि त्यानंतर आपण हे पाहिलं की कशामुळं दावीद राजाला, कशामुळं प्रेषित पौलाला हे वाक्य त्यांच्या मुखातून उद्गारता आले की आम्हाला कशाचीही गरज नाही, आम्हाला कशाचीही कमतरता पडणार. ही हिंमत त्यांच्यातनं कुठनं आली, हे धैर्य, ही धिटाई, हा विश्वास त्यांना कुठनं आला की खरंच आम्हाला कशाची गरज पडणार नाही. आपण वचन वाचूया आणि त्या संदेशाला जो आपण कालपासून सुरुवात केलेला आहे त्याला आपण परमेश्वर कृपेने समजून घ्यायला आज परत सुरुवात करूया. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय वचन क्रमांक 1. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार काही नाही. उणे पडणार नाही. गॉड इज माय शेफर्ड, आय शॅल नॉट लॅक एनी वॉन्ट. मला कशाचीही गरज पडणार नाही, मला कशाचीही गरज भासणार सुद्धा नाही. तर काल आपण परमेश्वरामध्ये हे समजून घ्यायला सुरुवात केलेलं असताना आज त्याच्या पुढचा भाग आपण परमेश्वराकडनं बघायला, समजून घ्यायला जात आहोत की त्यांच्यामध्ये हे जे धैर्य आलं होतं, त्यांच्यामध्ये हा जो खंबीरपणा आला होता, त्यांच्यामध्ये ही जी हिंमत आली होती, ती ही हिंमत त्यांच्यामध्ये येण्याचं कारण हे होतं कारण त्यांना समजलं होतं की परमेश्वर कोण आहे. काल मला वाटतं होतं की आपण फिलिपिकर आस्पत्रामध्ये देखील एक वचन पाहिलं होतं. फिलिपिकर आस्पत्रामध्ये देखील आपण एक वचन पाहिलं होतं. आपण ते देखील पाहूया. सॉरी, रोमकर आस्पत्र नाही, फिलिपिकर आस्पत्र वचन होतं काल. असो, की ज्यामध्ये सांगितलं होतं, प्रेषित पाऊल म्हणतो की तुमच्या गरजा ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण होऊ दे, पुरवल्या जाऊ दे. ज्या अर्थी प्रेषित पाऊल म्हणतो की तुमच्या गरजा, त्या अर्थी त्याला समजलं होतं की माझ्या गरजा पूर्ण होण्यासाठी मला इतर गोष्ट काही कळवणार नाही, मला फक्त परमेश्वर कोण आहे हे समजणं गरजेचं आहे. निर्गम 33वा अध्याय पहिलं वचन आपण 2 मिनिटं वाचूया. निर्गमचं पुस्तक, बुक ऑफ एक्झोडस, चॅप्टर नंबर 33 वर्स नंबर 1, अध्याय क्रमांक 33 वचन क्रमांक 1. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, हां, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा हां. व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम, इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. कंटिन्यू. मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिजी, हिव्वी आणि यबुसी यांना तेथून घालून देईन. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताटमानाचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. वचन क्रमांक 13. निर्गम 33वा अध्याय 13व वचन. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास ह्या तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. म्हणजे मला तुझी ओळख पटेल. प्रेषित पौलाला आणि प्रेषित पौलाच्या कित्येक वर्षा अगोदर परमेश्वराचा सेवक मोशे संदेष्टाला हे समजलं होतं, जे आपल्याला समजणं गरजेचं आहे की जर आपल्याला गरजांची गरज पडणार नसेल, जर आपल्याला नीड ओरिएंटेड गरजा पूर्ण होण्यासाठी जर परमेश्वरामध्ये जगायचं नसेल, तर हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला परमेश्वर कोण आहे हे खऱ्या अर्थाने माहीत असायला पाहिजे. मोठमोठ्या श्रीमंत घरचे किंवा मोठमोठ्या ज्यांचे आईवडील खरोखर भरपूर धनवान आहेत, पैशाने ज्यांची घरं समृद्ध आहेत, त्या लोकांच्या मुलांना बघा, कसंही वागतात, कुठेही जातात, काहीही करतात, कितीही खर्च करतात, विचार करत नाही मागचा पुढचा. कशामुळं? कारण त्यांना माहीत असतं की त्यांचा बाप कोण आहे, त्यांचा बाप किती धनसमृद्ध आहे आणि त्यांचा बाप किती खंबीर आहे की मुलगा किंवा मुलगी कोणत्याही अडचणीत जर पडली तर आपला बाप आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो, हे त्यांना माहीत आहे.
म्हणून काही मुलं, काही मुली किंवा काही लोक असं वागतात की जसं त्यांना काही फरक पडत नाही. कितीही पैसा खर्च करणं, साध्या जेवणासाठी जर गेलं तर 8-8, 9-9 हजारापेक्षा पण जास्त खर्च करणारी लोक आहेत. आणि दिवसाला गेले असे एवढे खर्च करणारे लोक की ज्यांना काही बाकीचं पडलेलं नसतं. त्यांचा एकतर पूर्णपणे त्यांच्या आईवडिलांबद्दलचा जो एक ओळखीचा भाग असतो तो त्यांनी समजून घेतलेला असतो, किंवा जो काही त्यांना जॉब असतो, जी काही त्यांना नोकरी असते, किंवा जो काही त्यांना बिझनेस असतो, त्या बिझनेसला त्यांनी जास्त ओळखून घेतलेलं असतं की तो बिझनेस असल्यामुळं माझ्यासोबत माझ्या माघारी मला पैशांची विचार करायची गरज नाही आहे. पैशांचा विचार करायची मला गरज की काय येईल, कधी येईल, कमी पडेल का पुरेल, शिल्लक राहील का नाही राहील, मंथएंडला याला त्याला मागावं लागेल का, मंथएंडला काही जमा करून ठेवावं लागेल का, ह्याचा विचार काही माणसं करत नाहीत. आणि का करत नाहीत त्याचं उत्तर, कारण त्या लोकांना एकतर त्यांच्या नोकरीबद्दल, त्यांच्या कामधंद्याबद्दल, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या मागं जो असतो त्यांचा वडील म्हणा किंवा जे कोण त्यांच्या मागं असतील त्यांच्याबद्दल या लोकांना समजलेलं असतं व्यवस्थितपणे. काही माणसं धडाधड पैसे यासाठी खर्च करतात किंवा यासाठी खर्च करतात कारण त्यांना माहीत झालं असतं की आपण जे काम करतो ते काम आपल्याला नेहमी मिळवून देत राहणार आहे. इंटरेस्टने, टक्केवारीने काही लोक पैसे देतात. बँक्स टक्केवारीने पैसे देतात, 11%, 13%. काही प्रायव्हेट लोन जर का असतील, पर्सनल लोन जर का असतील, तिथं तर आपण टक्केवारी न विचारलीच बरी. इतकं भयानक लोकांना इंटरेस्ट लोकांकडून काही बँका घ्यायचं काम करतात. मुद्दा काय लक्षात घ्या, त्या बँकांना हे माहीत झालेलं असतं की आपला पैसा थांबणार नाही, किंवा आपला पैसा निघून जाणार नाही, किंवा आपला पैसा आपल्याला परत मिळणार नाही अशा ठिकाणी आपण गुंतवलेला. ते माहीत असल्या कारणास्तव त्यांना उद्याची, परवाची, महिन्यानंतरची, 6 महिन्यानंतरची किंवा वर्षानंतरची, 10 वर्षानंतरची त्यांना चिंता राहत नाही. कारण त्यांना माहीत असतं की त्यांचा पैसा तिथं गेला आहे जिथून त्यांना त्यांचा पैसा बहुगुणित होऊन परत मिळणार आहे. नुसता परत मिळणार नाही आहे, तो बहुगुणित होऊन, मल्टिप्लाय होऊन परत मिळणार आहे. परमेश्वराने आशीर्वाद काय दिला होता? परमेश्वरामध्ये पहिल्यांदा माणसाला, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय, माझ्या मते वचन क्रमांक 28-29 असावं. काय सांगतं वचन? उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. बरोबर. ह्या 4 गोष्टी हे लोक समजून घेतात की परमेश्वराने आशीर्वाद दिला आपल्याला, हे त्यांना माहीत झालेलं असतं. कोणता? फलद्रूप व्हा. चा अर्थ माणसामध्ये परमेश्वराने हा गुण इनबिल्ट ठेवलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणायचं की जन्मजात तो आपल्यामध्ये आहे. आपण जन्माच्या पूर्वीपासून परमेश्वराने तो गुण आपल्यामध्ये, आपल्या आईवडिलांमध्ये, आपल्या भरपूर पूर्वजांपासून तो गुण प्रत्येक माणसामध्ये आहे. कोणता? की माणूस फलद्रूप होऊ शकतो. मनुष्य, माणूस, लोक, स्त्री, पुरुष फलद्रूप, आणि इतकं की त्यांचं फळ वाढणं थांबणार नाही. इतकं की त्यांची फळझाडं ही करपणार नाहीत, वाळणार नाहीत, पीक द्यायचं थांबणार नाहीत. कारण त्यांना माहीत असतं आपण त्या झाडांवर इन्व्हेस्ट करत आहोत, त्या झाडांवर आपण आपलं लक्ष, आपला वेळ, आपलं सगळं काही गुंतवत आहोत की जी झाडं आपल्याला निराश होऊ देणार नाहीत. त्या झाडांबद्दल त्यांना माहिती झाली असते. वचन पहिला आशीर्वाद सांगतो परमेश्वरामध्ये माणसाला, देवाने सांगितलं की फलद्रूप व्हा. दुसरा आशीर्वाद बहुगुणित व्हा, हा देखील माणसामध्ये, आणि तिसरा आणि चौथा देखील आशीर्वाद माणसामध्ये परमेश्वराने पहिल्यापासूनच, जन्माच्या अगोदरपासूनच देऊन ठेवलेला. गरज फक्त आपल्या प्रत्येकाला एवढी आहे, आपल्या गरजा पूर्ण होत राहण्यासाठी 2 प्रकारची माणसं असतात, लक्षात घ्या. एक माणसं जी गरजांबद्दल विचार करतात, आता पुढच्या गरजा भागवण्यासाठी काय करायचं, आणि दुसरी माणसं जी फक्त जीवन जगतात आणि काम करत राहतात, गरजांचा विचार करत नाहीत. दुसऱ्या प्रकारची माणसं काय करतात? फक्त जगत राहतात आणि काम करत राहतात, गरजांचा विचार त्यांना एकच समजलेलं असतं, काम करत राहा, गरजांचा विचार करायची गरज पडणार. किती चांगलं वाक्य परमेश्वराने दिलेलं बघा.
किती चांगलं वाक्य आहे. परमेश्वरामध्ये जे चांगलं ते करत राहा. जे परमेश्वराने तुझ्या ठाई कसब असं दिलेलं आहे, टॅलेंट स्किल असं दिलेलं आहे, जे नॉलेज परमेश्वराने, ज्ञान तुझ्या ठाई परमेश्वराने दिलेलं आहे, त्याचा उपयोग करत राहा. तुला गरजा पूर्ण होतील किंवा ना होतील ह्याचा विचार करायची गरज सुद्धा पडणार नाही. आणि हीच गोष्ट दाविदाला समजली होती. तो काय म्हणतो परमेश्वरामध्ये, दुसरं वचन 23व्या अध्यायामध्ये, स्तोत्रसंहिता 23वा अध्याय, बुक ऑफ सॅम, चॅप्टर नंबर 23, वर्स नंबर 2, वर्स 2. तो मला हिरव्यागार कुरणात बसवला. दाविदाला माहीत झालं होतं की परमेश्वर त्याला एखाद्या दलदलीच्या ठिकाणी घेऊन जात नाही. दाविदाला माहीत झालं होतं की परमेश्वर त्याला तिथं घेऊन जात नाही जिथं अन्नाची कमतरता आहे. दाविदाला ही गोष्ट समजली होती. दाविदाला ही गोष्ट व्यवस्थितपणे कळली होती आणि दाविदाने ती गोष्ट स्वतःला नीट पटवून दिली होती की परमेश्वर मला कधीही उपाशी झोपू देणार नाही. तो रोज मला तिथं घेऊन जाईल जिथं भरपेट आणि जिथं ताजं जेवण, जिथं ताजं अन्न उपस्थित आहे, अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तिथं मला परमेश्वर घेऊन जातो, रोज घेऊन जातो आणि रोज घेऊन जात राहील. ही विल नॉट स्टॉप डुईंग दिस. फादर गॉड विल नॉट स्टॉप डुईंग दिस. की रोज मला ताज्या हिरव्यागार कुरणावर घेऊन जाणं परमेश्वर थांबवणारच नाही, हे दाविदाला समजलं होतं. आणि म्हणून वचन सांगतं की परमेश्वराचं गुणगान करणं तो थांबवत नव्हता. त्याला समजलं होतं की परमेश्वराने जे माझ्या ठाई व्यवस्थितपणे दिलेलं आहे त्याचा मला फक्त पुरेपूर उपयोग करायचा आहे. मला फक्त त्या सगळ्या परमेश्वराने दिलेल्या टॅलेंटचा, त्या स्किलचा, त्या परमेश्वराने दिलेल्या नॉलेजचा मला पुरेपूर उपयोग करायचा आहे. त्या ज्ञानाचा म्हणा, ते कसब जे परमेश्वराने माझ्या ठाई दिलेलं आहे त्याचा मला पुरेपूर उपयोग करायचा आहे. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांसाठी मी हे काम करत असतो. जो संदेश मला परमेश्वर देतो, पवित्र आत्म्याच्याद्वारे मला परमेश्वर जो संदेश समजावून सांगण्याची कृपा देतो, त्या संदेशाला मी काही पाठ करून तुम्हाला सांगायला बसत नाही. मी फक्त परमेश्वरामध्ये संदेश तुम्हाला देत असताना एवढंच काळजी घेत असतो, एवढंच मी सावधगिरी बाळगत असतो आणि याकरताच मी फक्त जागरूक राहत असतो की पवित्र आत्म्याशी जोडलेलो मी असला पाहिजे. तुम्हाला संदेश सांगत असताना, तुम्हाला संदेश दिल्याच्या नंतर आणि माझं जीवन रोज प्रत्येक पावलावर जगताना मी फक्त परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामध्ये जोडलेलो असलो पाहिजे. परमेश्वरासोबत परमेश्वराची उपस्थिती फक्त माझ्यासोबत आहे एवढं मला समजायला पाहिजे. आय थिंक 51:11 आहे की जिथं दाविदाच्या आपल्याला सांगतो की परमेश्वर तुला माझ्यापासून जे घ्यायचं ते घे, पण तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. का म्हणतो दाविदाच्या असं? कारण दाविदाच्याला कळलं होतं परमेश्वर जर का माझ्यापासून निघून गेला, इफ गॉड विल डिपार्ट फ्रॉम मी, जर परमेश्वर माझ्यापासून निघून गेला तर माझं काहीही खरं नाही, तर माझं काहीही चांगलं होऊ शकेल ह्याची मी खात्री देऊ शकत नाही. थँक्यू. स्तोत्रसंहिता 51:11, तो मला आपल्या पुढे घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून माझ्यामधून काढून घेऊ नको. त्याला समजलं होतं. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला आपल्या गरजांना पूर्ण होत राहू देण्यासाठी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी देवाला आणखी 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 ओळखत राहणं, बस एवढंच करणं गरजेचं आहे. आपण जेवढं जास्त, जेवढं अधिक, जितकं अधिक परमेश्वर देव स्वर्गीय पित्याला प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्यामध्ये जेवढं जास्त आपण ओळखू ना परमेश्वराला, लक्षात घ्या तेवढे जास्त आपल्याला परमेश्वर आपल्या गरजांना पूर्ण करत राहू देण्याची खात्री देत राहतो परमेश्वर. लहान लेकरांना खात्री असते की आमचा वडील, आमचा बाप, आमचे पप्पा, आमचे बाबा, जे कोणी त्यांना हाक मारतात, ज्या कोणी ते हाक मारतात, ते आम्हाला पडू देणार नाहीत ज्या वेळेला ते कडेवर घेऊन चालतील. म्हणून लहान लेकरू आपल्या वडिलाच्या किंवा त्याच्यासोबत जे कोणी मोठी माणसं असतात त्यांच्या खांद्यावर एकदम आरामशीरपणे कसलाही विचार न करता झोपून टाकतं. का? कारण लेकराला खात्री असते माझा बाप मला पडू देणार नाही, माझा वडील माझं वाईट होऊ देणार नाही. ही खात्री त्या लेकरांना का होते? कारण त्या लेकरांना त्यांच्या बापाबद्दल ती गोष्ट माहीत झालेली असते. तसं तुम्हाला आणि मला परमेश्वराबद्दल माहीत करून घेणं गरजेचं आहे. योनाला समजलं होतं की आज मला परमेश्वराने
एका अशा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस राहायला पाठवलं की जो माणसाने कधी विचार सुद्धा केला नसेल की अस्तित्वामध्ये असेल. माणसांच्या ज्ञानामध्ये, माणसांच्या शोध केलेल्या सर्व पुस्तकांमध्ये इतका मोठा मासा त्या काळात कुणासमोर होता नव्हता, कुठं जास्त वाचनामध्ये येत नाही. आणि योनाने ही गोष्ट समजून घेतली, सर परमेश्वर आज मला एका माशाच्या पोटामध्ये 3 दिवस इतक्या घाणीमध्ये राहायला पाठवला, ज्या माशाच्या पोटामध्ये काय पूर्ण एकदम मस्त बाग नसणार, एखादं गार्डन नसणार आहे चांगलं, की जास्वंदीची फुलं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत, चांगली गुलाबाची फुलं आहेत, इतर अजून सुगंधी वेगवेगळे चांगली फुलं आहेत, मस्त सगळ्या फळझाडांची रांगच रांग आहे, सडा मारला आहे, मातीचा चांगला वास यायला आहे, खेळायला बाकीच्या अजून भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, त्याच्या पोटामध्ये वचन वाचवा मग 2 मिनटं. योनाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 1 पासून आपण वाचूया. बुक ऑफ जोना चॅप्टर नंबर 2 वर्स नंबर 1 फ्रॉम वर्स नंबर 1. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वराची प्रार्थना केली. बरोबर, वचन स्पष्ट उल्लेख करतं. थोडंसं इंग्लिशमध्ये वाच, काय सांगितलं. Then Jonah prayed unto the Lord his God out of the fish belly. आउट ऑफ द फिश बेली, त्याच्या पोटातून, त्याच्या उदरातून त्याने परमेश्वराकडं प्रार्थना केली. हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. परमेश्वरामध्ये योनाला परमेश्वर जिथं पाठवलं होतं तिथं काय एकदम सुगंधी वातावरण नव्हतं, तिथं काय एकदम असं फ्रेशंड वातावरण नव्हतं, ताजतवान वातावरण नव्हतं. दावीद काय म्हणतो 23:2 मध्ये, तो मला हिरव्यागार पूर्णावर वसवितो. वाचा 2 मिनटं. स्तोत्रसंहिता 23 वचन क्रमांक 2. तो मला हिरव्यागार पूर्णात बसवतो. इंग्लिश भाषांतर, इंग्लिश ट्रान्सलेशन. He maketh me to lie down on green pastures. He maketh me to lie down on green pastures. माझा जीव तो संत पाण्याजवळ घेऊन जातो. काय संत वचन. He leadeth me. तो मला संत पाण्यावर नेतो. He leadeth me beside still waters. समजून घेणं गरजेचं आहे. असं वातावरण त्या माशाच्या पोटात नव्हतं अवेलेबल, पण योनाला कळलं की परमेश्वर हे सुद्धा करू शकतो. ज्या माशाचा कोणी विचार पण केला नसेल, ज्या माशाच्या पोटातली घाण कोणी अनुभवली नसेल, तिथं मी पश्चाताप करावा म्हणून परमेश्वर मला पाठवायला काय म्हणायचं आपण त्याला, समर्थ आहे, खंबीर आहे. जिथं मला पाठवणं परमेश्वराला शक्य आहे. समजून घेऊ. हे योनाला व्यवस्थितपणे समजलं म्हणून त्याने प्रार्थना केला. 2 अध्याय 1 वचनामध्ये, योनाचं पुस्तक 2 अध्याय 1 वचन. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली. तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. तू मला डोहा समुद्राच्या पोटात टाकलेस. प्रवाहाने मला व्यापले. तुझ्या सर्व लाटा, तुझे सर्व कल्लोळ माझ्यावरून गेले. पुढं मी म्हणालो, तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन. कारण त्याला समजलं की की पश्चाताप, रिपेंटन्स कॅन मेक द कनेक्शन बेटर. पश्चाताप ते नातं परत एकदा चांगलं करू शकतो परमेश्वरामधलं आणि आपल्यामधलं. ही जी एक जीवनशैली, ही एक जीवन पद्धती जी आहे, कोणती, ख्रिश्चॅनिटी, ख्रिश्चनता, हिला जर का परमेश्वरामध्ये खरोखर आपल्याला टिकून ठेवायचं आहे ना, तर आपलं आणि परमेश्वराचं नातं फक्त आपल्याला जास्त घनिष्ठ करता यायला पाहिजे. जास्त घनिष्ठ, अधिक घनिष्ठ करता यायला पाहिजे. योनाला तेच समजलं होतं की जर मला परमेश्वर माशाच्या पोटामध्ये टाकू शकतो, तर परमेश्वर मला ह्या माशाच्या पोटातून बाहेर सुद्धा काढू शकतो. एवाचं पुस्तक 2 अध्याय वाचायला सुरुवात करूया आपण वचन क्रमांक 3 पासून. बुक ऑफ जॉब चॅप्टर नंबर 2 फ्रॉम वर्स 3. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योग याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चितवलेस, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे.
परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याचे प्राण हाती मात्र करू नकोस, त्याच्या प्राणाला मात्र धक्का, लावू त्याच्या नकोस. जीवाचं मात्र काहीही बरं वाईट करू. हे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. आपल्या जीवनात अडचण परमेश्वराच्या सांगण्या व्यतिरिक्त येतच नसते. आपल्या आयुष्यामध्ये जे परमेश्वराने दिलेलं आहे त्या आपल्या ह्या जीवनात अडचणी, संकट, निराशा, त्रास, आजार, रोग, व्याधी परमेश्वराच्या होकाराशिवाय येत नसतात. परमेश्वराने परवानगी दिलेली असल्याशिवाय येत नसतात. हे समजून घ्यायचं आहे आपण परमेश्वरामध्ये, लक्षात ठेवायचं काम परमेश्वरामध्ये. हे गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. काय समजून घेणं? आपण पाप केलं रे केलं की दुरात्म्यांना, दुष्टात्म्यांना, अशुद्धात्म्यांना परमेश्वराने परवानगी देऊन ठेवलेली आहे. परमेश्वराने परवानगी देऊन ठेवलेली आहे. कोणती? की तुम्ही त्यांच्या जीवनात जाऊ शकता, तुम्ही त्यांचं काय करायचं ते करू शकता. जिथं कुठं पाप, जिथं कुठं पाप, तिथं दुष्टात्मे, दुरात्मे, अशुद्धात्मे जाऊ शकतात आणि त्यांना जे करायचं असेल ते करू शकतात. म्हणून तर परमेश्वराने सगळ्या यरुशलेमेतल्या, परमेश्वरामध्ये सगळ्या इस्रायल लोकांना परमेश्वराने सांगितलं होतं, पवित्र करा स्वतःला, शुद्ध व्हा, 3 दिवस उपवास करा आणि मग परमेश्वरासमोर या. आपल्या प्रत्येकाला माहित आहे की अशा वेळेस परमेश्वराने प्रत्येकाला शुद्ध व्हायला सांगून, पवित्र व्हायला सांगून अनेक युद्ध परमेश्वराने इस्रायल लोकांना जिंकून दिली होती. आज आपल्या ह्या दिवसांमध्ये आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे? ह्या अडचणी, ही संकट, हे दुखणी, ह्या व्याधी, ह्या निराशेच्या परिस्थिती, या सगळ्या आपल्यासाठी युद्धासमान आहेत. मग त्यातनं जर का बाहेर पडायचं आहे, तर आपण आता हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपल्याला परमेश्वर कोण आहे, परमेश्वर कसा आहे, परमेश्वर किती महान आहे, परमेश्वर काय काय करू शकतो, हे ओळखून घेणं गरजेचं आहे आपल्याला. काही लोकांचे आजार का दूर होत नाहीत, काही लोकांचे काही व्याधी परमेश्वर का दूर करत नाही? कारण वचन सांगतं तसं. माझ्या मते नासरेतमध्ये वचन काय सांगतं, त्याला काही लोकांच्या अविश्वासामुळे फारसे चमत्कार करता आले नाहीत, बिकॉज ऑफ देअर अनबिलीफ. वचन सांगतं की त्यांचा अविश्वास होता, पण मार्क 5:28 त्या बहिणीचा विश्वास होता. बार्तिमेला परमेश्वराने विचारलं, तू असा विश्वास ठेवतोस का की मी तुला बरं करू शकतो? तो काय म्हणला? होय, मला विश्वास आहे की आपण मला बरे करू शकता. किती वाद आहे, किती वचन? बुक ऑफ मॅथ्यू, मत्ताईचं पुस्तक, मत्ताईकृत शुभवर्तमान 13वा अध्याय, वचन क्रमांक 58. काय सांगतं? तेथे त्यांच्या अविश्वासामुळे, तिथल्या लोकांचा विश्वास प्रभू येशूवर नव्हता. काय विश्वास नव्हता? की हा रोगानं बरं करू शकतो. त्यांचा विश्वास होता की ह्याला काय जमत नसतंय. आणि अविश्वास काय होता? हा रोग बरं करू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठासून ठेवलं होतं, रोग, आजार, बिजार काय येशू विशू पण बरं करू शकत नाही. येशूला हे शक्य नाही. त्यांच्या ह्या अविश्वासामुळं. मग आपण परमेश्वरामध्ये हे समजून घेतलं पाहिजे, एखाद्या परिस्थितीबद्दल आपला जर विश्वास नसेल की ही परिस्थिती परमेश्वर सॉल्व्ह करू शकतो, ही वाईट परिस्थिती, ही बिकट परिस्थिती, ही त्रासदायक अवस्था माझ्यापासून परमेश्वर दूर करू शकतो, जर आपला असा विश्वास नसेल तर समजून घ्यायचं की परमेश्वर काही काम करत नसतो. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं, आपला विश्वास किती आहे दॅट विल डिटरमाइन, त्याच्यावरून ठरतं. दॅट विल डिटरमाइन, ओनली दॅट विल डिटरमाइन व्हॉट डज युअर फेथ इज स्पीकिंग. तुझा विश्वास काय बोलत आहे? की येशूला शक्य आहे की येशूला अशक्य आहे? तुझा विश्वास काय सांगत आहे? तुझ्या जीवनातली अडचण दूर करणे येशूला शक्य आहे का? तुझ्या जीवनातली अडचण दूर करणे येशूला शक्य नाही का? व्हॉट डज युअर फेथ स्पीक्स. तुझा विश्वास काय सांगत आहे, काय बोलत आहे? त्याच्यावरून ठरतं की येशू, परमेश्वर, स्वर्गीय पिता, पवित्र आत्मा आपल्या जीवनात काम करणार की नाही करणार. योनाला ते समजलं होतं. माशाच्या पोटात जर मला परमेश्वर पाठवू शकतो तर माशाच्या पोटातून परमेश्वरच मला बाहेर काढू शकतो. यहोदा इस्करियोतला ही गोष्ट समजली नाही.
वचन सांगतं परमेश्वराने सैतानाला यहूदा इस्करियोतमध्ये शिरू दिलं. लक्षात घ्या, इयोबाला सैतान हात लावू शकत नव्हता. सैतान स्पष्ट म्हणतो 5व्या वचनामध्ये, बुक ऑफ जोब चॅप्टर नंबर 2 वर्स नंबर 5, दुसरा अध्याय 5व्या वचनामध्ये 6व्या वचनामध्ये सैतान स्पष्ट म्हणतो, तू तर त्याला सुरक्षित करून ठेवलेला आहेस. तू तर तुझ्या हातांचं संरक्षण काय असं वचन त्या ठिकाणी कुंपण करून ठेवलेलं त्या ठिकाणी तू. ह्याचा अर्थ यहूदाला ही गोष्ट समजायला पाहिजे होती, परमेश्वराने परवानगी दिल्याशिवाय काय सैतान माझ्यामध्ये शिरू शकला असेल का? मग जर परमेश्वराच्या परवानगीने सैतान माझ्यामध्ये शिरलाय, ह्याचा आणखी एक विरुद्ध अर्थ काय होतो की परमेश्वराच्याच परवानगीने सैतान माझ्यातून बाहेर सुद्धा जाऊ शकतो. जर मी चूक केली आहे तर तिला परमेश्वरच बदलण्यासाठी माझ्या जीवनात काम करू शकतोच. नेव्हर से आय एम टू लेट. कधीही म्हणू नका की मला खूप उशीर झाला आहे. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वरामध्ये उशीर कधीच होत नसतो. प्रभू येशू आई वडिलांपासून दूर जायला 1 दिवस लागला. प्रभू येशूला परत त्यांना शोधून काढायला 3 दिवस लागले. म्हणून काय आई वडील पेपरमध्ये बातमी द्यायला गेले नाहीत, लापता, जानकारी देने वाले को 5,000 रुपया नगद इनाम दिया जाएगा. त्यांनी स्वतः शोध केले, कारण त्यांना माहीत होतं परमेश्वरामध्ये दिरंगाई कधी होत नसते, उशीर कधीही होत नसतो. परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्याला चान्स देतो, त्याची कृपा करतो. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच वेळेस, समटाईम्स कधी कधी परमेश्वर फटकेसुद्धा देतो, नाही असं नाही. दोन्हीही बाजू आपल्याला परमेश्वराच्या माहीत असल्या पाहिजेत. परमेश्वर कधी संधी देतो आणि परमेश्वर कधी संधी देणं थांबवतो. कधी कधी परमेश्वर आपल्याला संधी देत नाही, कारण आपण प्रमाणाच्या बाहेर पश्चातापाच्या संध्या गमावलेल्या असतो. परमेश्वराने कितीतरी संधी देऊनसुद्धा आपण त्यांचा चांगला उपयोग केलेला नसतो, सदुपयोग केलेला नसतो. योनाला विश्वास होता की माशाच्या पोटात जर मला पाठवणं परमेश्वराला शक्य आहे आणि ते देखील जिवंत, असं सांगितलं जातं. नको सांगितलं जातं. 2 मिनिट मला वेळ द्या, आपण सिद्ध करूनच बोलूया. तीनशे दात असतात एका शार्क माशाच्या मुखामध्ये. किती? 300 दात. माणसापेक्षा 10 पट अधिक दात असतात एका शार्क माशाच्या मुखामध्ये. आणि असं सांगितलं जातं, लाकूड कापायला जी आरी वापरली जाते, करवतापेक्षा पण वरची जरा थोडीशी धारदार असते, त्या आरीपेक्षा पण जास्त धारदार असतात शार्क माशाची दातं. माहीत नाही कुणालाही परमेश्वरामध्ये की नेमकं जो देव मासा, जो योनाच्या पुस्तकामध्ये शब्द वापरला गेला आहे. 2 मिनिट आपण वाचूया. बुक ऑफ जोना चॅप्टर नंबर 1 शेवटची काही वचनं. योनाचं पुस्तक 1ला अध्याय, त्यातले शेवटचे काही वचनं आपण वाचूया. शेवटचं वचन किती? 17 आहे का? 15 पासून वाच. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसांना तर परमेश्वरचा फार धाक पडला. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला. एक प्रचंड मासा एवढंच सांगितलंय. व्हेल होता का शार्क होता काही सांगितलेलं नाही. एक खूप मोठा मासा, एक खूप मोठा मासा, प्रचंड, खूप मोठा. आणि ज्या अर्थी परमेश्वर शब्द वापरत आहे प्रचंड, त्या अर्थी लिटरली प्रचंड. कारण परमेश्वरच्या काही शब्दांचा आपण अर्थ लावत बसायचा नसतो. काही वचनं अशी असतात ज्यांचं ॲज इट इज आपण मिनिंग घ्यायचं असतं. तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर. आता इथं सन्मान शब्दाला इब्री भाषेत काय म्हणतात त्याचा विचार करायची गरज नाही. इथं इब्री भाषेमध्ये किंवा लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये सन्मानाचा अर्थ काय, काही गरज नाही. सन्मानाचा अर्थ सन्मान. प्रचंड शब्दाचा अर्थ प्रचंडच. मग आपल्या दृष्टीने प्रचंड काय असतं? डोंगर म्हणा, पर्वत, पहाड, टेकड्या म्हणा. विचार करा मग तो मासा केवढा होता आपल्याला माहीत नाही, पण एवढं सांगितलं वचनामध्ये, तो एक प्रचंड मासा होता. पुढं योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. परत वाचे वचन. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. आता वचन हे सांगत नाही बरं का की त्या माशाने योनाला गिळलं का, नेमकं कसा तो त्याच्या पोटात गेला. डायरेक्टली वचन काय सांगतं? योना अमुक अमुक दिवस त्या माशाच्या पोटामध्ये होता.
म्हणजे वचन असं कुठंतरी सांगत नाही, वचन कुठंतरी असं ह्याला कलाटणी देत नाही की त्या माशाला दात नव्हती. त्या दातांपासनं वाचवून, त्या माशाच्या जिभेपासनं वाचवून, चला समजू आपण त्याला दात नव्हते, जीभ तर असेल, चला जीभ नसेल, तोंड आहे, घाण वास्तर असेल, त्याने समजून घेतलं जर ह्याच्या पोटात मला परमेश्वर टाकू शकतो तर ह्याच्या पोटातून परमेश्वरच मला बाहेर सुद्धा काढू शकतो. बिकॉज ऑफ दीज वर्ड्स, या शब्दांमुळे आपल्याला समजायला पाहिजे की सैतानाला परमेश्वर परवानगी देतो आपल्या जीवनात यायला. एक खरा संदेष्टा होता, एक खोटा संदेष्टा होता. बायबलमध्ये वचन आहे, अध्याय माझ्यामध्ये माहीत नाही, पण पहिल्या राज्यामध्ये काहीतरी पुस्तकामध्ये वचन आहे, ते अध्याय आहे. त्या खऱ्या संदेष्टाला, त्या ट्रू प्रॉफिटला परमेश्वराने सांगितलं होतं, प्रॉफिट ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉडला परमेश्वराने सांगितलं होतं, ज्या रस्त्याने जाशील त्या रस्त्याने माघारी येऊ नको, आणि ज्या गावात जाशील त्या घरामध्ये, त्या गावातल्या कुणाच्याही घरी उतरू नको, कुणाच्याही घरचं पाणी सेवन करू नको, कुणाच्याही घरचं अन्न सेवन करू नको, ज्यामुळे तुम्हाला सांग. हे सांगितलेलं असताना सुद्धा त्याला एक खोटा संदेष्टा भेटला. काही याजक, पास्तर की प्रॉफिट त्याला भेटला एक खोटा. त्याने काय सांगितलं, परमेश्वराने मला सांगितलंय अमुक अमुक माझा सेवक तुमच्या गावामध्ये आलेला आहे, जा त्याचा मान सन्मान कर, म्हणून मी तुमच्याकडे आलोय, माझ्या घरी चला, थोडंसं खा प्या, विश्रांती करा, आणि मग मार्गस्थ वा. वचन सांगतं परमेश्वराचं की यातलं परमेश्वराने त्याला काहीही सांगितलेलं नव्हतं. परमेश्वराचं न ऐकल्यामुळं परमेश्वराने सांगितलं, ज्या गाढवावर बसून तो माघारी चालला होता त्या गाढवात जवळ येऊन सिंहाने त्या परमेश्वराच्या खऱ्या सेवकाचा वध केला, आणि तरीसुद्धा ज्या गाढवावर बसून तो आला होता त्या गाढवाला त्याने खाल्लं नाही, मारलं सुद्धा नाही, धक्का सुद्धा लावला त्या सिंहाने. कोणतं पुस्तक, कितवं अध्याय, कितवं वचन? पहिले राजे, बुक ऑफ फर्स्ट किंग्स, चॅप्टर नंबर 13, अध्याय क्रमांक 13, वचन क्रमांक 24. तेथून निघून तो चालला असताना वाटेने त्याला एक सिंहाने गाठून मारून टाकले. नंतर वाचूया आपण. समजतं काय ह्यातनं, त्या याजकाला का त्या संदेष्टाला, त्या संदेष्टाला देवाने का मारू दिलं? जर तो परमेश्वराचा ट्रू मॅन ऑफ गॉड होता, जर परमेश्वराचा खरा सेवक होता, तर कसं काय मेला? मी मगाशी सांगितलं, जिथं पाप तिथं दुरात्मे, दुष्टात्मे, अशुद्धात्मे परमेश्वर स्वतः जाऊ देतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे, मी पाप केलं नाही पाहिजे. आणि जर पाप करायचं नसेल तर आज्ञापालन करायचं, आपोआप आपण पाप करत नाही. जिथं आज्ञापालन तिथं पाप नाही, जिथं आज्ञाभंग तिथं पाप. म्हणजे पाप मी करणार तर नाही ना, ह्या विचाराचा विचार नाही करायचा. काय कळलं, काय नाही कळलं? मी पाप करणार तर नाही ना, ह्याचा विचार नाही करायचा. मी आज्ञापालन तर करत आहे ना, बस एवढंच तपासायचं. मी आज्ञापालन तर परमेश्वराचं करत आहे ना, बस एवढाच विचार नीट करायचा. म्हणजे आपण पाप करत नाही परमेश्वरामध्ये. ऊन भरपूर वाढलंय, भरपूर त्रास होत आहे असं माणसं सांगत आहेत. न्यूजमध्ये काय म्हणायचं, आपल्या वर्तमानपेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनल्सवर सांगितलं चाललं की हीट वेव्ह येणार आहे, अजून बाकीचं काय काय होणार आहे, हे ते वगैरे. अरे बाकी सगळं ठीक आहे यार, पण मला एक गोष्ट सांग, काय मी परमेश्वराला प्रार्थना केली आहे का? हो, केली आहे. मग काय परमेश्वराने मला अश्युरन्स, खात्री दिली आहे का की तुला काहीही होणार नाही? हो, खात्री दिलेली आहे. मग का घाबरायचं? मग का घाबरायचं? तेच आपल्याला आज्ञापालनामध्ये सुद्धा लाभ आहे की आज्ञापालन परमेश्वराचं आपण करत राहिलो की आपण पाप करत नसतो. कारण दोन्ही गोष्टी आपण एका वेळेला करू शकत नाही. आपण एकतर पाप करू शकतो किंवा त्या अगोदर आपण आज्ञापालन करू शकतो. काही परमेश्वराची लेकरं, परमेश्वराची काही विश्वासी सांगणं माझं कर्तव्य म्हणून मी सांगतो, इतकं विचार करत बसतात ना काही गोष्टींचा की विचार केल्यामुळं पाप करतात, विचार अति केल्यामुळं आज्ञाभंग करतात. विचार करणं चुकीचं नाही, पण किती करणं हे महत्त्वाचं आहे. तसं अन्न खाणं चुकीचं नाही, किती खातो ते महत्त्वाचं आहे. काय खातो यापेक्षा किती खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. तसंच परमेश्वरामध्ये
आज्ञापालन हे गरजेचं आहे. मी पाप करतो का हे विचार करणं सुद्धा गरजेचं नाही आहे. मी आज्ञापालन करत आहे का बस एवढंच आपल्याला माहीत पाहिजे. आणि लक्षात घ्या, आपलं मन परमेश्वराने हे असं बनवलेलं आहे, आपलं मन आपल्याला स्पष्ट सांगू शकतो की आपण चुकलोय किंवा नाही चुकलोय. आपलं मन दुविधा परिस्थितीमध्ये, ह्याचा अर्थ आपण पाप करत आहोत, आपण आज्ञापालन करणं थांबवलंय, आपण आज्ञाभंग करायला सुरुवात चालू केली. मोशेला समजलं होतं 13व्या वचनामध्ये 33व्या अध्यायामध्ये निर्गमच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून मोशे काय म्हणला, तुझी जर तेव्हा इच्छा असेल निर्गम 33:13 तर माझ्यावर तुझी कृपा तू करत राहणार असशील तर एक काम कर, मला तुला ओळखू दे. काय सांगतो वचन? आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, जर माझ्यावर तुझी कृपा तू इथून पुढे सुद्धा करत राहणार असशील तर तुझे मार्ग मला दाखव, तुझे मार्ग मला दाखव परमेश्वरा, म्हणजे मला तुझी ओळख पटेल, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. माझी बुद्धी स्वीकार करेल की परमेश्वर हाच जिवंत देव आहे. माझी बुद्धी सुद्धा स्वीकार करेल. मोशे काय म्हणा परमेश्वरामध्ये, तुझे मार्ग मला दाखव. पुढं, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. बस वचन स्पष्ट सांगतो परमेश्वराचं. मोशेला ही गोष्ट कळली होती, दाविदाला ही गोष्ट कळली होती, योनाला ही गोष्ट कळली होती. ह्या तिघांच्या बरोबर वेगळीकडं यहूदा इस्करियोत ही गोष्ट समजून घ्यायला नको म्हणला. यहूदा इस्करियोतला ही गोष्ट समजणं गरजेचं होतं. यहूदा इस्करियोतला ही गोष्ट लक्षात आणणं गरजेचं होतं की जर माझ्या जीवनामध्ये सैतान येऊ शकला तर माझ्या जीवनातून सैतान परमेश्वर बाहेर सुद्धा काढू शकतो आणि सैतानाचं राज्य माझ्यावर चालणार नाही. सैतानाच्या इच्छा माझ्या जीवनातून पूर्ण होणार नाहीत. म्हणून परमेश्वर कार्य करू शकतो. आत्ता सुद्धा प्रभू येशूला विकलं असताना सुद्धा, प्रभू येशूला वधस्तंभावर लटकवलेलं असताना सुद्धा परमेश्वर कार्य. हे बघा, मी असं म्हणत नाही की यहूदा चुकला होता. मला त्यातनं सांगायचं हे आहे की परमेश्वर काहीही चेंज करू शकतो. कोणतीही अवस्था, कोणतीही परिस्थिती परमेश्वर बदलू शकतो. डिपेंड आहे फक्त आपल्या विश्वासावर, अवलंबून आहे फक्त आपल्या की आपण विश्वास ठेवायला तयार आहे का की परमेश्वर करू शकतो. जर आपल्याला विश्वास नसेल, लक्षात घ्या, परमेश्वर कार्य करतो. म्हणून दावीद राजा म्हणला की आम्हाला कशाचीही गरज पडणार नाही. म्हणून दावीद राजा काय म्हणला, मला कशाचीही गरज पडणार नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये. दावीद राजा त्याच्या वयाच्या लहानपणामध्ये सुद्धा त्याचा वीणा सोबत घेऊन, वडील त्याला जी शिदोरी द्यायचे, जो डबा थोडक्यात जेवणासाठी, तो घेऊन आणि वडिलांची मेंढरं घेऊन रोज जायचा. प्रत्येकाला माहीत आहे आपल्याला गोष्ट, नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी. पण तो दुपारच्या वेळेला जेव्हा मेंढरं निजायची, जेव्हा मेंढरं विश्रांती करायची, त्यावेळेस तो काय काम करायचा, स्वतः त्यांच्यासोबत जास्त वेळ आराम करत बसत नव्हता. थोडा वेळ बाजूला काढून परमेश्वराचा महिमा करायचा, परमेश्वराची स्तुती करायचा. आणि तरीसुद्धा मला आज काही विचारतात की आमच्या जीवनातनं अडचणी दूर का होत नाहीत, आमची कामं का होत नाहीत, तुम्हाला जर का परमेश्वराची आराधना करायला नको वाटत असेल तर परमेश्वर का म्हणून तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. मी आत्तापर्यंत भरपूरदा सांगितलं आहे, चर्चमधल्या सतरंजा उचलणं, चर्चमधल्या खुर्च्यांची व्यवस्था करणं, एवढंच काम केल्याने परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये मोठमोठी कामं करेल असा विश्वास धरू नका. त्याकरता परमेश्वर तुम्हाला लगेच तिथं सुद्धा रिवॉर्ड देतो, लगेच तिथे सुद्धा परमेश्वर तुम्हाला कृपा एक देऊन टाकतो तेवढ्यापुरती. कारण परमेश्वरामध्ये ह्या कामांना परमेश्वर जास्त महत्त्व देत नाही. एखाद्या माणसाच्या जीवाच्या तारणासाठी आपण जर का जास्त झटलो, ते जेवढं परमेश्वराला प्रिय ना, तेवढं परमेश्वराला ही खुर्च्या पुसत बसणं, ह्या सतरंजा उचलणं, या कामात परमेश्वर तेवढा खुश होत नाही, तेवढा प्रसन्न होत नाही. मी असं म्हणत नाही आहे की या कामात परमेश्वर आशीर्वाद देत नाही, देतो, पण ह्याचा आशीर्वाद तेवढा मिळत नाही जेवढा आपण एखाद्या व्यक्तीच्या तारणासाठी परमेश्वरामध्ये प्रयत्न केल्याने परमेश्वर आपल्यावर समाधानी होतो, संतुष्ट होतो, तेवढं तिथं परमेश्वर होत नाही. समजून घेऊ आपण सगळ्या परमेश्वरामध्ये की आपल्याला हे कळायला पाहिजे की परमेश्वरामध्ये दावीद राजा गरजा परमेश्वर कसं काय पूर्ण करत गेला. कारण दावीद राजा फक्त एक गोष्ट समजून घेत गेला, काय शौल राजा माझा वध करू शकतो का, काय शौल राजा परमेश्वराच्या इच्छेशिवाय माझ्या जीवनात आलाय का. 100% परमेश्वराच्या इच्छेशिवाय तो येऊ शकतच नाही माझ्या जीवनामध्ये. परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून शौल दाविदाच्या मागं होता, परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून अबशालोम सुद्धा दाविदाच्या मागं होता. परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून कधी कधी बलिष्ठांकडनं दावीद हरवला गेला.
परमेश्वराला तपासायचं होतं, परमेश्वराला पारखायचं होतं की हा एकटा असताना कसा वागतो, कसा वागत नाही. म्हणून परमेश्वराने त्या संध्याकाळच्या वेळेला दावीद राजाला छतावर, गच्चीवर, टेरेसवर जाऊ दिलं. बायबलमध्ये शब्द वापरलाय धाब्यावर. परमेश्वराला तपासायचं असतं कधी कधी आपल्याला की आपण अधिक आनंदाच्या अवस्थेमध्ये कसं वागतो. मी हीच गोष्ट परमेश्वरामध्ये भरपूर लोकांना अनेक वेळा सांगत असतो की दुःखामध्ये माणूस 100% सावध राहतो. प्रत्येक माणूस दुःखाच्या अवस्थेत 100% सावध राहतो. 100% माणूस बेसावध राहतो तो फक्त आनंदाच्या परिस्थितीमध्येच. म्हणून प्रेषित पौलाची परमेश्वर एक विनंती मान्य केला नाही. कोणती विनंती? प्रेषित पौलाची इच्छा होती माझ्या पायातला हा एकदाचा काटा काढून टाक परमेश्वरा. कोणता माहीत नाही, पण एक माहीत आहे, कोणता तरी एक काटा रूपाचा आत्मा त्याला त्रास देत होता. ज्या काट्याला, ज्या आत्म्याला परमेश्वराची प्रार्थना प्रेषित पौलाने केली, देवा काढून टाक. परमेश्वराला काय म्हणला? माझी कृपा तुला पुरे आहे. हा विषय आता परत माझ्यासमोर आणायचा नाही, मी तो काटा काढत. कारण जर का आनंदामध्ये लक्षात घ्या आपण सावध राहू शकलो तरच आपला तो आनंद परमेश्वर द्विगुणित, बहुगुणित करतो. आपल्या सगळ्यांना आपल्या गरजा इथून पुढे पूर्ण होऊ नयेत म्हणून योनासारखं, दाविदासारखं समजून सांगता यायला पाहिजे परमेश्वरामध्ये प्रत्येकाला की परमेश्वर काय काय करू शकतो आपल्यासाठी. परमेश्वर माझ्यासाठी काय काय करू शकतो. अब्रामालाही समजलं होतं. हीच गोष्ट नोहाला सुद्धा समजली होती. लोक काय म्हणले? म्हातारं तर झालंय ते झालंयच, वरनं बहुतेक येड पण लागलं वाटतं. म्हणून काय म्हणाले? पश्चाताप करा, परमेश्वर महाजलप्रलय पृथ्वीवर आणणार आहे. कोणी विश्वास ठेवला नाही, पण नोहा विश्वास ठेवला, विश्वासात राहिला आणि परमेश्वराने शब्द पूर्ण, भविष्याने पूर्ण होणार नाहीत, भविष्याने पूर्ण होईना झाली आहे. लोक काय म्हणतील दॅट इज नॉट द मेन पॉईंट. द मेन पॉईंट इज धिस की परमेश्वर सांगत आहे का की मी ही भविष्याने पूर्ण करणार आहे. लोकांना वाटलं संपलं, दानिएल आता काय बाहेर येत नसतंय, कारण ज्या गुहेत त्याला टाकलंय ती कोल्ह्यांची, रानटी कुत्र्यांची किंवा चित्रांची गुहा नाही आहे, अजगराची गुहा नाही आहे, सापांची गुहा नाही आहे. ती कोणाची गुहा आहे? अनेक सिंहांची, एका सिंहाची पण नव्हती. आणि विशेष मुद्दा, आपण आतापर्यंत भरपूर वेळेस तो मुद्दा शिकलोय की त्या गुहेमध्ये चालत पाठवत नव्हते, वरून फेकून द्यायचे. कितीतरी उंच फुटावरनं खाली. सर ठीक आहे साहेब, सिंहांकडनं वाचले, वरून खाली फेकताना त्याला काय दोरीनं सोडलं नव्हतं किंवा शिडीला गुहेमध्ये सोडून त्या शिडीवरनं त्याला उतरत जायला सांगितलं नव्हतं. त्या गुहेत जायला काय पायऱ्या बिऱ्या नव्हते, टाकून दिलं होतं. वचन स्पष्ट शब्द वापरतं 6व्या अध्यायामध्ये, टाकले. गुहेत दानिएलला टाकले. म्हणजे समजून घ्या, दानिएलला परमेश्वराने सिंहाच्या गुहेतनं का बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला दानिएल असे उद्गार का करू शकला? महाराज चिरायू असो, ज्या देवाची मी आराधना करत होतो, करत आहे, करत राहणार आहे, त्या देवाने मला सिंहाच्या तावडीतून सोडवले. त्यांचं मुख परमेश्वराने बंद केले. दानिएलला परमेश्वर ह्यासाठी बरं करू शकला, वाचवू शकला, कारण दानिएलचा विश्वास होता सिंह सुद्धा परमेश्वरासमोर काहीही मला करू शकत नाहीत. मग तुम्हाला आणि मला परमेश्वरामध्ये हा विश्वास पाहिजे. भले मी जन्मलो गरिबीमध्ये आहे, भले मी जन्मलोय एका मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये की जिथं आम्हाला काटकसर करावी लागते, जिथं आम्हाला बचत खूप करावी लागते, जिथं आम्हाला खूप विचार करून खर्च पैशांचा करावा लागतो, जिथं आम्हाला खूप विचार करून जीवन जगावं लागतं. भले जन्म त्या अवस्थेत झाला आहे, विश्वास पाहिजे त्या अवस्थेत मला परमेश्वर लहानाचं मोठं करणार नाही, त्या अवस्थेत परमेश्वर मला टिकवून ठेवणार नाही आणि ती अवस्था माझ्या जीवनात परमेश्वर टिकवून ठेवणार नाही. तर तिच्यातून परमेश्वर आम्हाला बाहेर काढून खरोखर ख्रिस्त येशूची लेकरं आम्ही शोभू. परमेश्वर स्वर्गीय पित्याची लेकरं, जिवंत देवाची लेकरं आम्ही शोभू, जिवंत देवाची वारस आपण शोभू. ते जीवन, ती लाईफ आम्हाला द्यायला परमेश्वर समर्थ आहेच. हा विश्वास आपल्याला पाहिजे, हा सदरचा विश्वास आपल्याला परमेश्वरामध्ये पाहिजे. मग परमेश्वराचं कार्य आपण पाहू शकतो. एस्तेरच्या भावाचा विश्वास होता.
मर्दखयाचा. म्हणून राजाने एस्तेरला निवडलं. लक्षात घ्या, तिच्या सुंदरतेचा त्याने उपयोग करण्याच्या ऐवजी असंच तिला कुठेतरी जाऊ सुद्धा देऊ शकलं असतं. माझी विनंती आहे प्रत्येक भावांना, प्रत्येक बहिणींना, आपल्या सुंदरतेचा सुद्धा उपयोग परमेश्वर करतो हे लक्षात घ्या. ना एस्तेर सुंदर असली असती, ना ती राजाच्या महालात गेली असती, आणि ना इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा बचाव होऊ शकला असता. तिच्या सुंदरतेला परमेश्वराने दिलंच तिला ह्यासाठी होतं की तिची सुंदरताच कृपादानाचं काम केली. तसं आपल्यामध्ये जे आहे ना त्याचा उपयोग आपल्याला करता यायला पाहिजे. मला परमेश्वराने जे मुख दिलंय, मी विचार करत असतो की का मला परमेश्वरामध्ये लहानपणामध्ये इतकं शांत, इतकं लोकांपासून लांब राहावं लागायचं. माझी इच्छा नसायची खरं तर लोकांपासून लांब राहण्यामध्ये किंवा लोकांशी आबोला धरण्यामध्ये माझी इच्छा खरं तर नसायची. पण मला प्रयत्न केल्यानंतर सुद्धा लोकांमध्ये जायची इच्छा होत नव्हती. मला प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा लोकांसमोर तोंड उघडायला नको वाटत होतं. मला आज समजतं तसं माझ्या जीवनामध्ये का होत गेलं, कारण सैतानाला माहीत होती जी गोष्ट मला माहीत नव्हती. नेहमी लक्षात ठेवा, ज्या क्षेत्रात आपल्याला त्रास होत असतो तेच ते स्किल असतं, तेच ते टॅलेंट असतं जे परमेश्वराची इच्छा असते आपण उपयोग करावं. मला फक्त सैतान बोलू देत नव्हता. मला टोटली सैतानानं लोकांपासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मी पूर्णपणे फार तरुणपणामध्ये येईपर्यंत मला आठवतं, माझ्या 17व्या-18व्या वर्षापर्यंत मला आठवतं, मी जास्त लोकांमध्ये जाऊन बसत नव्हतो. लोकांमध्ये मला बसणं, लोकांसोबत बोलणं, लोकांकडनं समजून घेणं परमेश्वराच्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. ही गोष्ट सगळ्याच लक्षात घ्या. आपल्या लेकरामध्ये जर काही गोष्टी दिसत असेल, आपल्या घरात जर काही गोष्ट कोणामध्ये दिसत असेल, त्या व्यक्तीसाठी खास करून प्रार्थना करा, कारण हा अशुद्धात्म्यांचा मारा असतो. वचन सांगतं तो एकटं राहत होता. वाचतो 2 मिनिट वचन आपण. 5वा अध्याय, मार्क सुवर्तमान 5वा अध्याय, वचन क्रमांक 2 पासून पुढं. आणि तो मच्छरातून उतरताच अशुद्धात्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे हा, व त्याला साखळदंडाने बांधून आता ठेवले, कोणाला शक्य नव्हतं, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी पुढं? व साखळदंडाने बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. वचन सांगतं तो कबरामध्ये राहत होता. कबरामध्ये माणूस फॅमिलीला घेऊन राहत नसतो. कबरांमध्ये माणूस एकटं राहत असतो. खरं तर राहत पण नसतो, मेला संपला विषय. त्याचं मृत शरीर फक्त तिथं ठेवलं गेलं असतं, राहत नसतं ते. राहणं ही एक क्रिया आहे, राहणं ही एक ॲक्शन आहे. मृत व्यक्तीचं शरीर तिथं राहत नसतं, ते ठेवलं गेलेलं असतं एका वस्तू समान. ते मृत शरीर फक्त एक वस्तू असतं, कुणीही व्यक्ती त्यात नसतो खरं तर बघायला गेलं तर. पण वचन सांगतं तो राहत होता. ह्याचा अर्थ त्याला तिथं कुणीतरी राहायला भाग पाडत होतं, त्याच्या इच्छेने तो राहत नव्हता. हा अध्याय जर का आपण व्यवस्थितपणे वाचत गेलो पुढं, तर तिथं वचन असं सांगतं की ज्यावेळेस त्याला अशुद्धात्मे सोडून गेले, तो पश्चातापी अंतकरणाने गुडघ्यावर येऊन येशूला विनंती करू लागला की मला तुझ्या मागे येऊ दे. ह्याचा अर्थ तो माणूस चांगला होता. ह्याचा अर्थ तो माणूस माणसांमध्ये राहायची इच्छा व्यक्त करणार होता. सापडलं वचन 5वा अध्याय, वचन क्रमांक मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय, 19 हां, वचन क्रमांक 19 मार्क शुभवर्तमान, गॉस्पेल ऑफ मार्क चॅप्टर नंबर 5, 5th चॅप्टर, वर्स नंबर 19, वचन क्रमांक 19. हां, मग तो मच्छरात जात असता हा. पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला. किती वचन आहे? 18वा आहे. 18व. हां मग तो मच्छरात जात असता हां, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू त्याला लागला. विनंती ह्या शब्दाचा अर्थ मला कुणी सांगितलं काय असतो? गयावया, हातापाया पडणं, त्याच्या समोर झुकणं, नम्र करणं स्वतःला. त्याच्यासमोर, कोणासमोर? प्रभू येशू समोर त्याने स्वतःला नम्र केलं. काय म्हणतो त्याला? मला आपल्याजवळ राहू द्या, मला राहू दे तुझ्यासोबत, मला तर सोडून जाऊ दे नको, कारण मला समजलं तू आला म्हणून अशुद्धात्मा निघून गेला. खूप सुंदर टायटल आहे, सध्याच घ्यायला पाहिजे. येशू आला म्हणून अशुद्धात्मा निघून गेला. मचव्यातून प्रभू येशू उतरताच गदरेकराच्या का गरसेकराच्या त्या भूमीला पाय लागताच. हेच आपल्या जीवनात रोज व्हायला पाहिजे. माझ्या रोजच्या जीवनात प्रभू येशू येताच त्यांना जावंच लागतंय, कारण जिथं प्रकाश तिथं अंधार राहू शकत नाही, जिथं ज्ञान तिथं अज्ञान राहू शकत नाही, जिथं पवित्र आत्मा
तिथं दुष्ट अशुद्ध दुरात्मे राहू शकतच नाहीत. ही फक्त म्हण नाही आहे की एका म्यानामध्ये 2 तलवारी व्यवस्थित होऊ शकत नाही. फक्त म्हण नाही, ही सत्य परिस्थिती आहे. ही हे समजून घ्यायचं परमेश्वर आपल्या सगळ्यांना. जिथं प्रभू येशू, जिथं स्वर्गीय पिता पवित्र आत्मा, तिथं अशुद्धात्मे दुष्टात्मे दुरात्मे राहू सुद्धा शकत नाहीत. हीच अवस्था माझी कुठेतरी झाली होती. मला सुद्धा लोकांसमोर, लोकांच्या मध्ये जाऊन बसायला आवडत नव्हतं. पण जेव्हापासून मी परमेश्वरामध्ये वाढलोय, खरं तर वाढवलो गेलोय परमेश्वराकडनं. मी वाढलोयच म्हणू शकत नाही, परमेश्वराने मला वाढवलंय त्याच्या कृपेने. जेव्हापासून मला परमेश्वरामध्ये वाढवलंय, परमेश्वरांनीच मला वाढवलं परमेश्वरामध्ये, तेव्हापासून मी ही गोष्ट बघतोय. लोक मला नको वाटत नाहीत. खास करून ते लोक ज्यांना परमेश्वराबद्दल ऐकायची इच्छा आहे. ते लोक नाही ज्यांना परमेश्वराबद्दल ऐकायची इच्छा नाही. अशा लोकांसोबत मी जास्त वेळ घालवत पण नाही. कारण मला समजलं उलट त्या लोकांमुळं मी माझं जीवन परमेश्वरापासून लांब जाईल असं काहीतरी करू शकतो. हो, ही गोष्ट वेगळी की परमेश्वर मला परमेश्वरापासून लांब जाऊ देणार नाही. आम्ही परमेश्वरासाठी धन्यवाद स्वरूप हे समजून घ्या. आपण सगळेजण एकटेपणा म्हणा किंवा अजून बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या परमेश्वराकडे नसतात. पण वेळेत समजल्या. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्या क्षेत्रात सैतान आपल्याला त्रास देत असतो, त्याच क्षेत्रामध्ये परमेश्वराला आपल्याला उपयोग करायची इच्छा असते. ज्या क्षेत्रामध्ये सैतानाची इच्छा असते आपण राहू नये, त्याच क्षेत्रात परमेश्वर आपल्याला अधिक उपयोग करत असतो. दावीद त्या मेंढरांचं रक्षण करायचं काम करायचं. एक वचन वाचूया आपण 2 मिनिटं. माझ्या मते शमूएलमध्ये असावं. पहिले शमूएल 17 अध्याय 34 पासून पुढं. पहिले शमूएल, बुक ऑफ सॅम्युएल, फर्स्ट बुक ऑफ सॅम्युएल 17 अध्याय, चॅप्टर नंबर 17, 34 पासून पुढं. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेळडे मेंढे राखत असतात. एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकऱ्याला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. काय सांगतं वचन? आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. कोणासाठी? एका मेंढरासाठी. लक्षात घ्या, आपण विचार करतो दाविदाच्या बापाने. शेवटचे पॉईंट्स आहेत, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. मी विनंती करतो प्रत्येकजण थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊया. आपल्याला असं वाटतं दाविदाच्या बापाने दाविदाला एक काम दिलं. कोणतं काम? मेंढरं राखायला न्यायचं, मेंढरांचं रक्षण करायचं, मेंढरांना खाऊ पिऊ घालायचं, मेंढरांना पाणी पाजवायचं आणि परत संध्याकाळी त्यांना घराकडं. कमीत कमी आपण पकडूया 15 वर्ष. त्याच्या वयाच्या 10व्या वर्षापासून त्याने काम चालू केलं असं समजून घ्या. चला 12व्या वर्षापासून गेले 3 वर्ष तो हे काम करत होता. त्याच्या अगोदर 12 वर्ष तो हे काम बघत होता. त्याचे वडील करताना किंवा अजून कोणता करताना तो बघत होता, ऐकत होता की मेंढपाळाचं काम करताना काय काय गोष्टी गरजेच्या असतात. एक मोठी काठी आणि एक प्रश्नचिन्ह आकाराची काठी, त्यानंतर कापुराचं तेल, अजून वेगवेगळ्या प्रकारचं तेल मेंढरांच्या अंगावर लावल्याने गोचिड म्हणा, मच्छर म्हणा, डास म्हणा, मेंढरांपासून लांब राहतात. हे शिकत आला तो लहानपणापासून. कशासाठी सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. मुद्दा लक्षात घ्या की दाविदाला कशामुळे समजलं की परमेश्वरामध्ये मला गरजांची गरज नाही आहे. जर मी परमेश्वराला ओळखलं, जर मी परमेश्वराला ओळखत राहिलो, जर परमेश्वराला ओळखण्यामध्ये मी आनंद मानत राहिलो, तर माझ्या गरजांचा मला विचार करावा लागत नाही. दाविदाला समजलं होतं. कशातनं आपण बघूया. दावीद समजून घेत गेला, बापाने जे काम दिलंय ते मनापासून करणं गरजेचं आहे. तो रुसून फुगून ते काम करत नव्हता. आपल्यापैकी काही लोकांना असं वाटलं की ते काम त्याला त्याच्या बापाने दिलं होतं.
पण पुढं जाऊन परमेश्वर त्याला इस्रायलाच्या लोकांचा सांभाळ करण्याचं, संरक्षण करण्याचं आणि त्यांना पुरवठा करण्याचं काम सोपवणार होता. आपल्याला लहानपणापासून जे काम दिलं जातं कधीही त्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नका. म्हणून आयांनो, लेकरांच्या वडिलांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, लेकरांना आयतं कधीही कुठलीही गोष्ट देऊ नका, त्यांना करू द्या काम. कारण तुम्हाला वाटतं की एखादं काम तुम्ही त्यांना सांगत असता, पण तुमच्याद्वारे परमेश्वर त्यांना काही कामं सांगत असतो. वचन असं सांगतं की इशाय, दाविदाचा वडील, दाविदाला मेंढरं राखायला पाठवत होता. का काही लोकांची मुलं, का काही लोकांच्या मुली जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत? कारण त्यांचे आई वडील इशायासारखं त्यांना जाऊ देत नाहीत, थांबवून ठेवतात. प्रत्येक लहान सहान गोष्टी त्यांची मदत करणं खूप मोठं आईबापांचं पाप आहे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये म्हणलं तर चालेल सुद्धा एक वेळेस. कारण त्याच्याने त्यांची लेकरं आहेत ना, ज्या प्रकारची बनली पाहिजेत, परमेश्वर मला क्षमा करून मी जे बोलतो त्यासाठी चुकत असेल तर, ज्या प्रकारे त्यांची लेकरं बनली पाहिजेत त्या प्रकारे त्यांची लेकरं बनू शकत नाहीत. लहानपणी विचार करा, किती महिन्याचा होता मोशे? 3 महिन्याचं वचन सांगतं, 2.5 ते 3 महिन्याचा होता ज्यावेळेस त्याच्या आईने त्याला सोडून दिलं. जेव्हा त्याला कळलं की जिचं लहानपणापासून सांभाळ जिने मला सांभाळलं लहानपणापासून तीच खरं तर माझी आई आहे, त्यावेळेस तो तरुण झालता, प्रौढपणाच्या आसपास तो आता जाणार होता. तेव्हा त्याला कळलं की माझी दाईच माझी आई आहे, जिने मला लहानाचं मोठं केलं सांभाळून, तीच खरं तर माझी. विचार करा, त्याच्या आईने त्याला जाऊ दिलं. प्रभू येशूच्या आईने वचन सांगतं 14 वर्षात असताना प्रभू येशू शास्त्री लोकांसोबत परमेश्वराच्या वचनाविषयी चर्चा करताना त्यांना सापडला, प्रश्नोत्तर करताना त्यांना, प्रभू येशूच्या आईवडिलांना. बाप्तिस्मा करणारा योहान रानामध्ये राहत असे, तो टोळवर रानमध खात असे आणि उंटाच्या कातड्याने का चमड्याने काय तर शब्द असा त्याच्याने शिवलेले वस्त्र तो पांघरत असते. त्याची आई घाबरून गार पडत नव्हती, अगं माझं लेकरू उंटाचे कपडे घालतंय, कसं होतं. अरे काय नेसच ते नेसू दे, कारण जे तुम्ही त्याला करू देता ती तुमच्या मनात येणारी इच्छा ना परमेश्वरच तुम्हाला त्याला सांग म्हणून सांगत असतो. मर्दखायला वाटलं असेल की मी तिला सांगतोय, काय सांगतोय, तुझ्याकडनं इस्रायलचं रक्षण होणार नाही. ह्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर दुसऱ्या कोणाला उभं करू शकत. आपण बघताना काय बघतो ते शब्द मर्दखायाचे होते, पण हे शब्द मर्दखायाच्या मनामध्ये घालण्याची कृपा परमेश्वराने केली, म्हणून मर्दखाय ते शब्द बोलला. आपल्याला काय वाटतं, मर्दखाय ते शब्द बोलला. म्हणून स्पष्ट मी तुम्हाला परमेश्वरामध्ये आज विनंती करून सांगतो, दाविदाच्या वडिलांनी जसे दाविदाला कामं दिले त्याच्यामुळं परमेश्वराने त्याला पुढं जाऊन मेंढपाळच एक प्रकारे. राजा काय काम करतो? खरं तर राजाचं काम मोठ्या राजगादीवर बसून नुसतं राज्य करणं नसतं. राजापेक्षा खरं तर मी म्हणतो सगळ्यात अधिक जबाबदारीचं काम दुसऱ्या कुणाचं सुद्धा नसतं. संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण राज्यभरामध्ये, संपूर्ण राजधानीमध्ये सुद्धा राजापेक्षा जास्त जबाबदारी कुणावर सुद्धा नसते. आपल्याला असं वाटतं राजाला सगळं जागेवर पुरवलं जातं. थोडंसं चांगल्या राजांबद्दल आपण जर का अभ्यास केला तर समजून येईल, झोपणं सुद्धा त्यांना मिळत नाही. ॲक्च्युली जे खरंच चांगले राजे होते म्हणतात असं, इंदिरा गांधी साहेबा 2 तास झोपायच्या मध्ये काहीतरी. कोणाचं कौतुक मी करत नाही, सांगायचा माझा मुद्दा फक्त समजून घ्या. दाविदाला परमेश्वराने स्पष्टपणे ही कृपा दिली होती त्याच्या वडिलांमुळं की तू सांभाळ करायला शिक, तू रक्षण करायला शिक. काय म्हणतो दावीद शौलाला, मी त्याची आयाळ पकडली. किती वचन आहे? 1 शमूएल 17 अध्याय माझ्यामध्ये 36 असावं. काय वचन? आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले, त्याच्यावरचं वचन वाच. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. पुढं, माझ्यावर त्याने झडप घातली. माझ्यावर सिंहाने झडप घातली. का झडप घातली? माझं शिकार माझ्यापासून हिसकावून घेऊन चालला का तुला बघतो, तुला दाखवत होता की सिंह कोण असतंय. सिंह दाखवायचा प्रयत्न करायला होता की जंगलाचा राजा काय असतंय. सिंह विसरला होता जंगलाच्या राजाला ज्यांनी बनवलंय त्याचं पोरगं इथं उभारलंय. सिंह विसरला होता जंगलाच्या राजाला, जंगलाचा राजा ज्यांनी बनवलंय त्याचा मुलगा त्याच्या नादी लागलाय. म्हणजे सिंहाला सुद्धा खरं तर घाबरायची गरज होती. चुकला सिंह ज्याच्या नादी लागला ना त्या माणसाच्या नादी लागून. हे समजून घ्यायचं, तुम्ही आणि मी साधी माणसं नाही आहोत. परमेश्वराच्या स्वरूपाचे, परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आपण आहोत. खूप मोठं सौभाग्य आहे तुम्हाला आणि मला आणि ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येकच माणसाला की आपण साधे सुद्धे नाही आहोत. सिंह त्याच्या नादी लागला,
आणि सिंहाला मरावं लागलं. वचन स्पष्ट करतं परमेश्वराचं. काय सांगतो दावीद? माझ्यावर त्याने झडप घातली हा तेव्हा मी त्याचा आळा धरून त्याची असं साहेब माझ्यामध्ये तिथे त्याची लिहिलं असेल. त्याची थांबायचं भास्कर संदेश. तेव्हा मी त्याची आळा धरून तेव्हा त्याची मी आळत धरली. पुढं त्याला आणून ठार केले. त्याला हाणणं लांब राहिलं, त्याला ठार करणं लांब राहिलं. सिंहाची आळत धरून दाखवायचं फक्त. त्यावेळेस दावीद 58-60 वर्षाचा म्हातारा नव्हता किंवा लय एक्सपिरियन्स आला होता. सिंह काय असतो ते माहीत होतं. तरुण होता असं वचन सांगतं. त्यावेळेस दावीद तरुण होता असं वचन सांगतं. सांगायचं मला तुम्हाला परमेश्वरामध्ये काय आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला सैतान त्रास देतो त्याच क्षेत्रात परमेश्वराला आपला उपयोग करायचा असतो. मला सैतान शांत बसायला दिला कित्येक वर्ष. बसायला ॲक्च्युली नाही, शांत बसायला लावला मला खरं तर सैतान कित्येक वर्ष. आज परमेश्वर त्याच क्षेत्रात मला उपयोग करत आहे. लोकांना मला विशेष करून परमेश्वरची ह्या समजावून सांगायला आवडतं. स्वप्न असो, दृष्टांत असो, परमेश्वराचं वचन असो, लोकांना मला समजावून सांगायला मनापासून आवडतं. विसरू नये आपण कधीच परमेश्वरामध्ये की आपल्यामध्ये जे टॅलेंट दिले ते परमेश्वरामध्ये आपण खूप उपयोग केला पाहिजे. खूप म्हणजे खूप. मग बघा, परमेश्वर तुमच्या गरजा असंच पूर्ण करतो. तुमच्या इच्छा परमेश्वर असंच लोकांकडनं पूर्ण करून टाकतो. सांगितलं परमेश्वराने स्पष्टपणे, जी द्राक्षामुळे तू लावली नाहीस त्यातली फळं तू खाशील. जी घरं तू बांधली नाहीस त्यात तू राहशील. चा वचनाचा अर्थ काय आहे? तुमच्या गरजा पूर्ण परमेश्वर स्वतः करायचं काम करेल. आपण फक्त परमेश्वराच्या वचनांचं पालन करणं गंभीरपणे केलं पाहिजे. उगाच परमेश्वराचे काही सेवक इतके श्रीमंत, इतके समृद्ध आणि इतके आनंदाचं जीवन उगीच जगत नाही आहेत. कारण ते लोकांसाठी प्रार्थना करायला खूप वेळ देतात. आपल्या मुलाचं भलं, आपल्या भावाचं भलं, आपल्या आईवडिलांचं भलं, आपलंच भलं ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. काही लोक तर सोडा, भावाचं बहिणीचं खूप लांब राहिलं, स्वतःच्या भल्या करण्यापासून परमेश्वराच्या पलीकडे प्रार्थना काय करतच नाहीत. देवा माझं हे कर, देवा माझं ते कर, मला हे दे, मला ते दे, मला असं बनव, मला तिकडे घेऊन चल, यांच्याशी मला कनेक्ट कर. सगळं मला 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 मी 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 मी. स्वतः व्यतिरिक्त काही लोक तर प्रार्थनाच करत नाही परमेश्वराकडं. हे चुकीचं आहे. बरोबर काय आहे? दावीद जसं मेंढरांसाठी वेळ जास्त देत होता. चेक करून बघा. तो म्हणतो की मी दिवसभर त्यांना बाहेर घेऊन जात असायचो. दिवस उजाडला, माझ्यामध्ये तो 7:30-8ला बाहेर पण पडत असेल. लगेच 4:30-5:45ला घरी. अंधार व्हायचे एक तासभर अगोदर. 12-12 तास तो त्यांना देत होता. घरच्यांना किती? 5-6 तास. हा रेशो, हे प्रमाण आपण सुद्धा समजून घ्यायचं परमेश्वरामध्ये, की मग देव आपल्या गरजा पूर्ण करतो. मग देव आपल्या इच्छा पूर्ण करत राहतो. आपण मागायची पण जास्त गरज पडत नाही. तुम्ही सहज मागून जाता. देवाला परमेश्वरा विशेष करून खरोखर इतका मोठा परमेश्वरा चर्च हॉल दे, इतकं मोठं घर दे की जे बघून विशेष करून लोक तुला प्रत्येक वेळेस महिमा देऊ दे. खरंच किती सुंदर परमेश्वराने चर्च दिलं, किती सुंदर चर्च हॉल परमेश्वराने दिला, किती सुंदर परमेश्वराने यांना घर राहायला दिलं. ते बघून महिमा तुला देऊ दे. सहज मागायचं, काही उपवास तपास रडता बिडता न करता इझिली, आणि बघायचं परमेश्वर कार्य करतो. कारण हे मागितल्याच्या नंतर फक्त आपण आज्ञापालन परमेश्वराचं करत राहायचं, बाकीचं काही आपल्याला करायची गरज नाही. म्हणून दावीद म्हणतो, मला काहीही उणे पडणार नाही. आपल्याला सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमतरता देव पडू देणार नाही जर आपण परमेश्वराच्या कामासाठी जास्त आपलं जीवन उपयोग करू. आणि परमेश्वराचं काम म्हणजे काय? पहिल्यांदा आज्ञापालन, नंतर इतरांसाठी परमेश्वर सांगेल तसं जगणं. परमेश्वराला न विचारता नाही. योना निनवेला का गेला? कारण परमेश्वर त्याला जा म्हणला. ही योनाची इच्छा नव्हती की चला उठा निनवेला सुवार्ता सांगायला जाऊ. अशी सुवार्ता सांगायची नसते. माझ्या सुवार्थिक भावांनो, बहिणींनो, आईवडिला समान जे इथं परमेश्वराचे सुवार्थिक लेकरं आहेत त्यांना मी विनंती करतो, उठून सुटून कुणाच्याही घरी सुवार्तेला जाऊ नका. काही लोक तुम्हाला वाटतील की परमेश्वराने पाठवले सुवार्ता सांगायला, चला यांच्याकडे जाऊया. वचन सांगतं 17वा अध्याय माशी वाचला आपण पहिले शमूएलमध्ये, का पहिले राजेमध्ये 17वा अध्याय. काय सांगतं वचन? त्याला वाटलं आम्हाला सुवार्तेसाठी बोलवलं आहे, आणि तोच दिवस, तो तास त्याच्या जीवनाचा शेवटचा तास ठरला. दॅट आवर, दॅट आर
became his last hour. Became last hour of his life. त्याच्या जीवनाचा शेवटचा तास ठरला तो तास. त्याला फसवलं त्या खोट्या सेवकाने. त्याचं लक्षात घ्या, खोटी माणसं जो देऊ शकतात सुवार्ता आम्हाला ऐकायची म्हणून, त्यांना सुवार्थेचं काही देणं घेणं नसेल, त्यांना फक्त बरं व्हायचं असेल, त्यांना फक्त त्यांच्या परिस्थितीमधून सुटकारा प्राप्त करायचा असेल, अशा लोकांना सुवार्ता सांगू नका. लक्षात घ्या, त्याच माणसांना आपण सुवार्ता सांगायला जायला पाहिजे, जात राहिलं पाहिजे, त्यांना खरोखर परमेश्वर पाहिजे. अशा माणसांच्या मागं जाऊच नका. मला 2 मिनिट वेळ द्या. आज ती व्यक्ती मला आहे का बघायचं एकदा. असायला पाहिजे ती व्यक्ती आज. एकच मिनिट. नाही येते आज का आहेत काय माहीत नाही मला. कोणीतरी एकजण मला लिटररी मागच्या वेळेस म्हणलं होतं 5-6 दिवसाखाली की दादा तुम्ही प्रार्थना केलं म्हणून परमेश्वराने कार्य केलं. मी नक्की शब्दात दिवशी सुवार्थ सांगायला येईल. शब्दात दिवस जाऊन आज 3रा दिवस आहे. अजूनपर्यंत त्या बहिणीचा त्या फॅमिलीचा बिलकुलसुद्धा रिप्लाय नाही. आणि परत लोक म्हणतात की परमेश्वर कार्य का करत नाही. म्हणून तर मी ह्या लोकांना जास्त जवळ करत नाही. आपल्या सगळ्यांना परमेश्वरमध्ये हेच समजणं आणि हेच लक्षात घेणं, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सुवार्ता सांगताना सुद्धा प्रभू येशूला तपासा, प्रभू येशू जीवन ऑब्झर्व करा. प्रभू येशू उठलं सुटलं कुणालाही सुवार्ता सांगत होता का? वचन सांगतं प्रभू येशूला बोलावणं पाठवलं त्या लोकांनी. कुणासाठी? ज्या स्त्रीला व्यभिचार करताना पकडलं. ती स्त्री व्यभिचारी नव्हती, तिला पकडलं होतं. म्हणजे त्यांना सुद्धा माहित होतं प्रभू येशूला लहान सहान गोष्टीत बोलून उपयोग नाही आहे. समजून घ्या, प्रभू येशू उठलं सुटलं कुठेही जात नव्हता. काही माणसं मला म्हणतात तुम्ही लहानसा प्रार्थनेमध्ये काय येत नाही. काही परमेश्वराचे सेवक आहेत जे 30-40 लोकांसाठी येत नाहीत. दाखवून द्या मला प्रभू येशू 30-40 लोकांसाठी जास्त प्रार्थना करत होता का? प्रभू येशू जेव्हा संदेशाला उभारायचा त्यावेळेस 30-40 लोक एकत्र येत होते का? पेत्र जेव्हा संदेशाला उभारायचा, पौल जेव्हा संदेशाला उभारायचा तेव्हा 30-40 लोक एकत्र जमायचे का? ते सेवक खोटे नाही आहेत. सेवकांना खोटे समजणारे लोक खोटे आहेत. म्हणून सेवक आहेत आणि खोटे लोक आहेत. कोणाशी मला तुलना करण्याची परमेश्वराने हा वेळ दिला नाही आहे. वेळ परमेश्वराने फक्त आपल्याला ह्यासाठी दिला आहे की आपण समजून घेणं गरजेचं आहे. दाविदाच्या काय म्हणतो वाचून परत एकदा. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय, सॅम्स 23, सॅम्स चॅप्टर नंबर 23 वर्स नंबर 1, फर्स्ट वर्स, पहिलं वचन. स्तोत्रसंहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. का? कारण दावीद राजा वचन स्पष्ट सांगतं परिवाराचा वेळ परिवाराला, लोकांसाठी असणारा वेळ लोकांना. वचन स्पष्ट सांगतं बिछाणावर पडला होता दावीद. शेवटच्या घटका त्याच्या सुरू होत्या. मोजत नव्हता तो, सुरू होत्या की ज्यावेळेस त्याला उठून फिरतासुद्धा जास्त येत नव्हतं. त्यावेळेस त्याने स्पष्ट सांगितलं शल्मोनाशिवाय कुणीही राजा बनणार नाही. जे प्रयत्न करतील त्यांचं असं करून टाका. शल्मोनाला राजा बनवल्याच्या नंतरच वचन सांगतं बेतशेबेशी बोलून मग दावीद राजा झोपी गेला असं वचन आहे. फेफरे देऊन अटॅक येऊन नाही मेला. तोंडातला फेस आला, ब्लड प्रेशर वाढला, फेफरे आले, मिरगीचा अटॅक आला, पक्षाघात झाला, वाळला खड झाला, मग मेला, असं बिलकुल नाही. प्रेषित योहान एकदम व्यवस्थित सगळ्यांना सांगून मी गेल्यावर रडत बडत बसू नका. जसं परमेश्वराचं काम चालू आहे त्याला आणखी चांगल्या प्रकारे करा असं सांगून व्यवस्थित हात घडी घालून झोपला. त्याने झोपला. जितक्याही परमेश्वराच्या सेवकांचं मरण दिलं बायबलमध्ये, खास करून त्यांचं त्याला व्यवस्थित त्याच्यापैकी काही जणांचं म्हणूया आपण, काही जणांचं मरण वाचून जर बघितलं वचन असं सांगतं तो आपल्या पूर्वजांजवळ गाढ निद्रेत गेला. तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्याला आपल्या पूर्वजांच्या कबरेमध्ये दफन केले गेले. असो विषय दोन आहे आपला. विषय पण आपला एवढाच आहे, परमेश्वरामध्ये आपण जेवढं जास्त ओळखून घेऊ की परमेश्वराला काय शक्य आहे तेवढं जास्त आपण परमेश्वरामध्ये वाढतो. आणि जितकं जास्त आपण परमेश्वरामध्ये वाढतो तितकं जास्त परमेश्वर आपल्या गरजा आपल्या इच्छांना पूर्वत राहतो, पूर्ण करत राहतो. आपण थोडं जरी मागितलं, एकदम कमी जरी मागितलं तरीही परमेश्वरामध्ये इच्छा पूर्ण करतो. तुम्ही सहज मागा, तेव्हा मला 10 करोड रुपये पाहिजेत. ते झाले 5 वर्ष कसल्याही प्रकारचं काम न करता तुझ्यामध्ये जीवन
जगात परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मंडळीमध्ये पैशांचा उपयोग करण्यासाठी, मंडळीमध्ये ज्या ज्या कारणासाठी ज्या ज्या गोष्टींसाठी, ज्या ज्या गरजांसाठी पैशाची गरज लागणार आहे त्या त्या गरजांसाठी पैशाचा उपयोग करण्यासाठी मला 10 करोड रुपये मिळवते. दरम्यान शासनाचा कर, सरकारचा कर देखील सरकारला देऊन टाकून त्या पैशामधला मला ते पैसे उपयोग करू दे. परमेश्वर ते सुद्धा करू शकतो. पण त्या 10 कोटी रुपयाचं आपण नियोजन केलं पाहिजे. त्या 10 कोटी रुपयांचं, त्या 10 करोड रुपयांचं, त्या 10 करोड रुपीजचं आपण काय काय करणार आहे परमेश्वर आपल्याला सांगता यायला पाहिजे. स्वर्गीय पित्याला आपल्याला सांगता यायला पाहिजे. काय ते 10च्या 10 करोड रुपये तू एकटा पडतो आपण खर्च कर नाही परमेश्वर, मग काय करणार आहेस? चल, तर आता 30 लाख रुपये टॅक्स गेला सरकारला. किती? 9,70,00,000 रुपये शिल्लक राहिले. आता याचं आपल्याला व्यवस्थापन करता यायला पाहिजे. मग ठरतं की परमेश्वर मान्य करणार किंवा नाही करणार. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे, इथून पुढं विशेष करून सगळेजण जितकं अधिक परमेश्वराबद्दल समजून घ्याल तितक्या अधिक परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करेल. जितकं अधिक तुम्ही परमेश्वराला ओळखायला लागाल तितकं अधिक परमेश्वर तुमच्या इच्छा पूर्ण करेल. योनाला समजलं होतं आणि योनाने माहीत करून घेतलं होतं, माशाच्या पोटात मला कोण टाकलं? परमेश्वराने टाकलं. मग माशाच्या पोटातून मला परमेश्वरच बाहेर काढू शकतो. तुमच्या घरामध्ये माणसं विनाकारण दारू पित नसतात. परमेश्वर त्यांना दारू प्यायला देत असतो. ॲक्च्युली दारू प्यायला देत असतो असं नाही, दारू पिऊ देत असतो परमेश्वर त्यांना. मोकळी इच्छा परमेश्वर त्यांना दिली असते, तुला काय करायचं ते कर. मग आपण ही परमेश्वर मागायला पाहिजे, तेव्हा ह्यांना तर तू पिऊ देतोस ना, आता न पिण्यासाठी यांच्या जीवनात कार्य कर. ह्यांनी व्यसन करू शकूच नाही म्हणून कार्य कर. त्यासाठी मी तुझी सुवार्ता ह्यांना तुझ्या इच्छेने परमेश्वर सांगायला तयार आहे. मला शब्दसुद्धा दे, मला बुद्धीसुद्धा दे, मी यांना सुवार्ता सांगायला तयार आहे. दरम्यान माझं संरक्षण कर, दरम्यान माझा सांभाळ कर, दरम्यान मला कुठल्या चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नको, कमतरता पडू देऊ नको. मला जे जे काही दरम्यान पाहिजे ते पुरवत राहा. दरम्यान जरी ह्यांनी मला काहीतरी एक कठोर निर्णय घ्यायला लावला, मला तरीसुद्धा परमेश्वर कुठल्या गोष्टींची कमतरता पडू देऊ नको, भासू देऊ नको, लागूसुद्धा देऊ नको. कुठल्या गोष्टीची गरज तुम्हाला सगळ्या गरजा पूर्ण करत राहा. अशा प्रार्थना पाहिजे परमेश्वरामध्ये. मग परमेश्वर आपल्या गरजा खरोखर पूर्ण करतो. परमेश्वर धन्यवाद. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये विशेष करून परमेश्वर आपण प्रार्थना करूया.